केला होता टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीचिया. कवतूक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीचिया. श्री संताची या माथा चरणा, संताची माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणा, संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, विश्रांती पावलो संभाळा सावरी, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी, संतांच्या जे गावी केला वास. हला विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. हला विठ्ठला. याजसाठी केला होता टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडकी संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी अद्वैत या प्रकरणातील असून तुकोबर आहे. या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये जो काही परमार्थ केला, तो परमार्थ नेमका कशासाठी केला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल हला विठ्ठला विठ्ठला. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्यती जुंधे ज्ञानियांचे राजे, साधकांचे माईबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबराय. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत सेवालाल महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये वसंतनगर तांडा निपाणी टाकळे या तांड्यावर कैलासवासी शाहूरावजी मानसिंग राठोड यांच्या गोड जेवण नाम गंगा पूजनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे चिरंजीव अर्थात विठ्ठलरावजी शाहूराव राठोड, राजेशजी शाहूराव राठोड आणि शरदजी शाहूराव राठोड आणि त्यांची मुलगी सौभाग्यवती रुक्मिणी विश्वनाथरावजी चव्हाण या सर्व राठोड परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. माझा योग चांगला की या राठोड परिवाराच्या वतीनं, आमचे डॉक्टर साहेबांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा योगायोगानं माझ्या वाट्याला आहे. त्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं म्हणजे वडील जीवनातून निघून गेले, जवळजवळ आता 13-14 दिवस आज पूर्ण झाले. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. गेलेली माणसं कधी येत नसतात, पण त्यांच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी येत असतात. म्हणून आज 13-14 दिवस झालं की घरातून बापाचं छत्र त्या ठिकाणी हरवलं गेलं. बाप गेल्याच्या नंतर काय दुःख असतं हे ज्याचा बाप जात असतो त्याला कळत असतं. लोकांचं ऐकणं ही गोष्ट वेगळी असते. एखाद्याचं सांत्वन करणं, एखाद्या वेळ एखाद्या कोणाचा बाप मेला तर आपण जाऊन रडू नका, असं करू नका, तसं करू नका म्हणणं सोपं असते.
पण ज्या वेळेला तेच दुःख आपल्यावर येतं त्यावेळेला कळते की बाप नसल्याच्या नंतर बापाची किती उणीव असते. पण या कुटुंबियाच्या तीनही चिरंजीव एक कन्या आई यांच्या खरं म्हणजे आज लक्षात आलं असेल की बापाचं छत्र हरवल्याच्या नंतर जीवनात आपलं कुणी राहत नाही. आता खरं म्हणजे कार्यक्रम दुःखातलाच आहे, पण दुःखातला कार्यक्रम आहे, पण त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलंय. नाहीतर खरं म्हणजे कीर्तन करावा, अन्नदान करावं ही परिस्थिती नाही, कारण हे कार्यक्रमच दुःखामध्ये. पण आता नाईलाज आहे म्हणून या कीर्तनाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आपल्याला मनापासून धन्यवाद. कीर्तनातला अभंग तुकोबारायांचा आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थ कशासाठी केला याचं चिंतन करतात. कसं आहे, जीवन जगत असताना तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात याला किंमत नाही, तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात याला किंमत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, भलतिया जाती जन्मावे भजी जे का विरोधावे, परिभक्त का वैरिया व्हावे माझीची. भलत्या जाती जन्माला या अडचण नाही, वरी देहाचे निनावे पशुची लाभू. एखाद्या वेळेला पशुवादिक योनी प्राप्त झाली हरकत नाही, पण तुमच्या जीवनाची सुरुवात महत्वाची नाही, तुमच्या जीवनातला मधला काळ महत्वाचा नाही. महत्वाचा काय, आवश्यक तू शेवट, आवश्यक तो शेवट, रवाऊगी खटपट, रवाऊगे खटपट, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट, रवाऊगी खटपट, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट, रवाऊगी खटपट, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट, येर वाऊगी खटपट. महाराज म्हणतात, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. एखादाच असतो की त्याच्या जीवनाचा शेवट चांगला होतो, सगळ्याच्या जीवनाचा शेवट चांगला होत नाही. कुणालाही वाटत नाही शेवट चांगला व्हावा, मला बी वाटतंय माझा शेवट चांगला व्हावा. भजनी मंडळाला वाटत नाही का, वाडगावकर वाटत नाही का आपला शेवट कसा व्हावा, चांगला व्हावा, गोड व्हावा. वाजविणाराला वाटत नाही का राम महाराज, वाटतंय इने करी काय शेवट कसा व्हावा, गोड व्हावा, चांगला व्हावा. वाटायला सगळ्यालाच वाटतंय, पण सगळ्याचा शेवट गोड होत नाही, एखादाच असतो. ज्ञानोबराय म्हणतात, आस्तेची या महापुरी रिघताती, बोला, रिघताती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिल तिरी विपाऊला निघे. म्हणजे काय की एखादाच असतो, हे बघा, महापुरे झाडे जाती पण तेथे लव्हाळे वाचती. थोडक्यात की एखाद्याचा शेवट चांगला होतो. विरळा पावे, विरळा पावे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे, विरळा पावे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. शाबास. विरळा पावे, विरळा पावे, अवघड गोवे शेवटीचे. शेवटचं कोड, शेवटचं संकट अवघड आहे. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा, विरळा
पावे एखादा, नीट लक्ष द्या माझ्याकडं, एखादाच असतो त्याचा शौरावासारखा की त्यांच्या गोड जेवणापासून एवढे कार्यक्रम, नाहीतर इथं वर्ष श्राद्ध बी घालीत नाहीत पोरं, घालतीत का सांगा बरं. एखादाच असतो की त्याचा शेवट चांगला होतो. हा, आणि शेवट गोड व्हावा कुणाला बी वाटतंय की वाटत नाही का सांगा. हा, कुणाला बी वाटतंय, मग करायचा का शेवट गोड? होय, करायचा का? करा वाटायलाय का नाही वाटायला लागला? हा, पंजाळ महाराज कसं वाटायले? करा वाटायला का नाही? करा वाटायला का? मग मी सांगतो तेवढं करा. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट. माग म्हणा करा भक्ती भाव धरा बळकट, मन मन ध्यान द्या लावून या नीट, तन मन ध्यान लावून या नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. जरी करणे महाराज म्हणतात काही थोडा बहुत लाग पाठ. लक्ष द्या, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा, शेवट गोड करायचा आहे का? राम राम स्मरा आधी. म्हणजे देवाशिवाय कुणाचा शेवट गोड होऊ शकत नाही. कुणाचा बी गोड करायचा आहे त्याला मध्यस्थी देव लागतो. देव जर सोडला रे बाबा, करशी देवावीन आस, करशी देवावीन आस, होईल निराश, अवघे होईल निराश. कृष्णा वाढविशी बहुवश, कृष्णा वाढविसी बहुवश, कधी सुखासन पवशी, नकरी दंभाचा सायास, नकरी दंभाचा सायास. सुखासन पवसी, नकरी दंभाचा सायास, नकरी दंभाचा सायास. बस गंगा पूजनाचाच कार्यक्रम आहे, पण सप्ताह असल्याने वाटायला की तंड्यावर वाटायला का नाही सांगा. वाजविणार बी तशीच मूर्ती, गाणारे बी सगळे तसेच, ऐकणारे बी अर्ध्या बटाट्यावणी टाका बघायला लागले. आता मी आणला तर खरं म्हणजे आता डॉक्टर साहेबांनी मला निमंत्रण दिलं, पण मी आणला तर तंड्यावर जायचंय म्हणजे नामा म्हणे देवान घरच्या घरी जावं असंच आहे का काय की. पण इथं आल्यावर कळालं दुधाचं घर दिसायला लागलंय म्हणून. चांगली माणसं आहेत की, बरोबर आहे का नाही? करसी देवावीन आस, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवश, कधी सुखास न पवशी, न करी दंभाचा सायास. थोडक्यात देवाला सोडून काम केले की कुठलेच काम नीट होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्हाला माहिती काय शेवट तो होतो तुझी आने गोड, शेवट तो होतो तुझी आने गोड, शेवट तो होतो तुझी आने गोड, शेवट होतो तुझी आने गोड. मनवनी चाड धरीत सो, धरीत सो, मनवनी चाड धरीत सो, धरीत मनवनी चाड धरीत सो, धरीत सो, मनवनी चाड धरीत सो, धरीत सो. तुझी आने गोड मनवनी चाड धरीत सो, मनवनी चाड धरीत सो. शेवट होतो तुझी आने गोड मनवनी चाड धरीत
जियाने गोड आणि म्हणूनी चाड धरीत सो देऊ भोगा भोग कलेवराचा भार साहू तुझ थार त्याजमध्ये. म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या, शेवट गोड होणं कुणाच्या हातात आहे? देवाच्या. कुणाच्या हातात आहे? हो, कुणाच्या? कुणाच्या? देवाच्या. देवाच्या. आता येऊन काय माहित झालं तुम्हाला? आता उशिरा आला तर देवाच्या म्हणायला लागला. जेवायचं हा ऐकत ऐकत चालते म्हणायचं तिकडून. हा बरोबर आहे. शेवट गोड करणं देवाच्या हातात आहे. असं असल्यामुळं तुकोबाऱ्या म्हणतात मग आम्ही काय केलं? आम्ही बी तीच केलं. काय? देवाला धरून केल्याशिवाय गोड होत नाही हे आम्हाला आधीच माहित असल्यामुळं आम्ही सुरुवातीपासून जी तास धरलं ती कशासाठी? यासाठी केला होता तास, 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 यासाठी केला होता तास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. वा. महाराज म्हणतात याजसाठी केला. इकडे लक्ष द्या. होता अट्टाहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आम्ही सुरुवातीपासून जी तास धरलं ती कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचा शेवट कसा झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे. हो, कसा झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे. शेवट गोड करायचा आहे का? म्हणले हो. मग देवाशिवाय कुणाचा शेवट गोड होऊ शकत नाही. देवाला धरून जर केलं तर शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावे. काय गावी ठामा तुझा ता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावे. काय गावी ठामा तुझा ता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोराच्या नावे. शाबास. वा. खरंच सप्ताह असल्याने वाटायला लागलं का नाही? सांगा बरं. काय ये गा तांड्यावर सप्ताह करतात का नाही? झाल्याला एकदा. हा, मग पुन्हा झाला नाही. 4 झाले पुन्हा. मग आता पुन्हा नाही का? पुन्हा सुरूच केला नाही म्हणायचं. हा हा, होईल होईल होईल, काय अडचण नाही. कवा असायचं? कवा असायचा पहिला? ह्या दिवसात कोणत्या? म्हणजे आता मग होऊन गेला की टाइम. आता पुढं करा की, आता इथून पुढं आता चैत्रात करा एखादा. आता मी काय नाही म्हणायला लागलो का? मी बी होत म्हणायला लागलो. हा, माझ्यावर आहे. बरं ठीक आहे, चला काय जी होईन ती होईन. काय लगे एवढं लगे मला एखादं कीर्तन फुकट करावं लागेल, ह्याच्यापेक्षा काय करावं लागेल? होय, बरोबर आहे का? हा, जी होईन ती होईन, पण सुरू तर करू. होय काय? गाव इथली तंड्यावरची बसणी नाहीत काही? कुठली गावातले काही तंड्यावरचे असतीलच की. म्हणजे बंद पडलेला सुरू करून टाका. बंद पडलेला सुरू करावं लागतोय. लक्ष द्यायला लागले का नाही? हे असं चांगलं बरं दिसत नसते. फुटलेला आरसा घरात ठेवू नये. बरोबर आहे का नाही?
हा ते काच फुटल्याला फुटू घरात लावू नाही तसं सप्ताह बंद पडल्याला ठेवू नाही चालू करावा लागतो येडा वाकडा कसा का व्हायना कळायला लागले का हा कुठवर आलत तूच सांग म्हणा आता आम्हाला तरी काय कळत आहे त्याच्यातले हा शुभा शुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे देवाला धरून जर केलं तर अशुभ गोष्टी सुद्धा शुभ होऊन जाते अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके अशुभतया पुढे होऊन ठाके कोण पाहे तयाकडे गाडे अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे हो अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके 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 आज पक्वाच्या मनासारखा भेटलाय काय का असाना बघ कसं वाटायला लागलं हा आता हे यांना ओळखीलं का तुम्ही हे आपल्या गुरुजीचे बंधू इथे हे ओळखीलं का पांचाळ गुरुजीचे हा अशोक महाराज पांचाळ गुरुजीचे हा म्हणजे आपले चुलत गुरुच आहेत समजायचे हे इकडून तिकडून कसे का असाना बरोबर आहे का नाही कोण पण ते सुद्धा तुमच्याकडे बघून मान हलवायला लागलेत म्हणजे जिंकलं म्हणायचं तुम्ही आता विठाल विठाल कोण पाहे तयाकडे अन वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ तया पुढे शुभ होऊन या ठाके देवाला धरून केलं की वाईट बी असू द्या चांगलं होतंय आणि बाबा का तुम्ही देवाला सोडून केलं तू का म्हणे देवाविन केला शिन तो मिथ्या केला शिन तो मिथ्या केला शिन तो मिथ्या तुका म्हणे देवा विनो केला सिन तो मिथ्या केला सिन तो मिथ्या केला सिन तो मिथ्या हो तुका म्हणे देवा विनो केला सिन तो मिथ्या केला सिन तो मिथ्या केला सिन तो मिथ्या तुका म्हणे तो मिथ्या मिथ्या बस पकवायचे हसा निबर पाहिजे हो पकवायचे बी बरोबर तुका म्हणे देवावीन आणि केला शिन तो मिथ्या इकडे बघा माझ्याकडे राम महाराज देवाला सोडून केलं की मिथ्या होते मग कमी जास्त काही का असाना देवाला धरून करायचं होय महाराज कुणाला धरून करायचं देवाला धरून करायचं मग एखाद्या वेळेला माळ नसली तरी हरकत नाही तशी तर असावाच पण जर एखाद्या वेळेला नाही बाबा तरी बी एखादं काम करायचे तर देवाला धरून करायचं कळायला लागले का नाही देवाला सोडलं की फेल जाणार आणि देवाला धरून केलं की चांगलं होणार देवाला धरून केले काय काय चांगलं होतंय रामबाबा ऐकायचं का तुम्हाला ऐकायचं मग टाका थाप मांस चर्म हाड देवा अवघेची गोड जे जे हरी रंगी रंगले वाया गेले मौस जन्म हाडे देवा वगेची गोड जे जे हरी रंगी रंगले वाया गेले वाया गेले वाया गेले मांस चर्म हाड देवा अवघीच गोड जे जे हरिरंगी रंगले काही न बच्चे वाया गेले हरीच्या रंगामध्ये जेवढी जेवढी रंगून गेले तेवढ्या तेवढ्याचा शेवट कसा झाला बोला की गोड झाला गोड मांस कुठं गोड होत असते का मांस मांस बोला की होते का नाही पण देवाला धरून केल्यामुळं एक जणाचं मांस विक्रीचं दुकान होतं त्याचं मटणाचं दुकान होतं कुठं पंढरपुरात मंदिराच्या समोर टप्पू माळ गाळ्यात गंध असा मोठा आणि धंदा मांस विकायचा गोड झालं का नाही झालं बोला बोला की झालं का नाही झालं का नाही झालं कुणाचं
शाबास. सज्जन कसा या विकू लागे माळ्या सावत्यास कुरपू लागे, माळ्या सावत्यास कुरपू लागे. सज्जन कसाया ऐकू लागे माऊस, माया सावत्यास खुरपू लागे, माया सावत्यास खुरपू लागे. सज्जन कसाया विकू लागे मांस आणि माळ्या सावत्यास खुरपू लागे. थोडक्यात मांस गोड, चमड गोड होईल का? चमड नाही. पण रोहिदास नावाचे साधू चांबाराच्या जातीमध्ये जन्माला आले. आव चरम रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विनी. मांस गोड, तुम्ही फक्त गोड म्हणा. मांस कसं झालं? गोड. बोला की मांस गोड. चमड ओ बोला. मग पतले बोलायला होते, आता बोलायचं. मांस कसं? गोड. चमड गोड. हाड गोड होतील का महाराज? हाड होतील का? नाही. कुणाचे झाले? शाबास. हा, चोको बरायाचे हाड गोड झाले. बरोबर आहे का? अव नामा म्हणे असती कैशा ओळगाव्या, ज्यामध्ये विठ्ठल ध्वनी निघे. हाड गोड, गौऱ्या गोड. हा बरोबर आहे, त्यांचं बी काही चुकीचं नाही, फक्त टाइम चुकला. गौऱ्या बी गोड झाल्या. जनाबाईच्या गौऱ्या गोड झाल्या का नाही झाल्या? बोला. गौरीतून कोणता आवाज यायचा? रामबाबा, विठ्ठल विठ्ठल आवाज गौरीतून यायचा. शेण गोड झालं, कांबड झालं काय? काय हा गोड झालं. मांस गोड, चमड गोड, हाड गोड. चोऱ्या गोड होतील का? चोऱ्या चांगल्या गोष्टी का? चोऱ्या काय चोऱ्या गोड होत्यात? नाही. गोपाळाने काय केलं? गोपाळाने काय केलं? बोला की भजनी मंडळ. गोपाळाने काय केलं? चोऱ्या. गोपाळाने चोऱ्याच केल्या, पण गोपाळाने चोऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे गोपाळांच्या चोऱ्या एवढ्या गोड झाल्या. किती बी मोठा सप्ताह केला आणि काल्याला किती बी मोठा महाराज आला, गोपाळाच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही. संपत आहे का? बोला की नाही. म्हणजे चोऱ्याच केल्या, पण महाराज देवाला धरून केल्या. करती नामाचे चिंतन आणि गडी कान्होबाचे ध्यान. चोऱ्याच, पण देवाला धरून. कोणाला धरून? देवाला धरून केल्या. त्याच्यामुळं काय बी करायचं, पण देवाला धरून करायचं. कोणाला धरून करायचं? देवाला धरून करायचं. देवाला सोडून केलं की फेल जाणार, आणि देवाला धरून केलं की चांगलं होणार. कळायला लागले का नाही? हा, आता मला सांगा, चोऱ्या गोड होत्या? नाही. पण झाल्या का नाही झाल्या? कुणाच्या? गोपाळांच्या. कुणाच्या? मांस गोड. बोला. मांस गोड, चमड गोड, हाड गोड, चोऱ्या गोड. माऱ्या गोड होतील का? घरी काय माऱ्या गोड होतील का? माऱ्या सांगा. नाही. पांडवांनी काय केलं? पांडवांनी काय केलं? तर कौरव पांडवांनी युद्ध म्हणजे मारामाऱ्याच की. थोडक्यात काय केलं? मारामाऱ्या. पांडवांनी मारामाऱ्या केल्या, पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला, पांडव प्रताप महाभारत. आणि तुम्हाला मला त्याच्यावर फुलटून पाया पडावं लागतंय. ऐकायला लागलात का नाही? ऐकायलात का नाही? मारामाऱ्या केल्या, पण त्याचा ग्रंथ तयार झाला का? मारामाऱ्या देवाला धरून केल्या. कोणाला धरून केल्या? देवाला धरून केल्या. नाही तर पांडवांनी काय नीट काम ठेवलं? विठ्ठल बघा. मला सांगा, पांडवाचा जर विचार केला तर पांडवांनी कुठलं काम नीट केलं? तर ते पांडवाच्या मारामाऱ्या गोड कशा झाल्या? मग बोलता येत नाही, मग गोष्ट वेगळी. नाही तर आपल्यात बोलायला लागलो मी. मला सांगा, तुमच्या ऐकण्यात एवढे फिरणारे तुम्ही पाहुणे रावळे आज बरेच गोळा झाले, तुमच्या ऐकण्यात तुम्ही कुठले? मोगऱ्याची. तुम्ही हेवरा गोवर्धन. बरोबर आहे. तुम्ही फडवा, म्हणजे आपल्या तिकडे परळी कडलेत म्हणायचे. तुम्ही जवळा. तुम्ही हाय इथलं कोणीतरी हाय, म्हणजे वेगवेगळ्या गावचे. तुमचं मोगरा म्हणजे बऱ्याच गावची जमली तिथं. तुमच्या ऐकण्यात एवढं फिरतात,
एका माणसाला 5 बायका असं ऐकण्यात असेल बाबा, हे ऐकण्यात समजा की. पण एका बाईला 5 नवरे किंवा 5 सख्या भावात एक बायको असं काही ऐकण्यात तरी आहे का तुमच्या कुठं भागात, तुमच्या परिसरात? बोला की पटकन बोला, आहे का? नाही. बरं, एका बाईनं 5 नवरे करणं किंवा 5 सख्या भावाने एक बायको करणं गोष्ट चुकीची का चांगली? बोला रामबाबा. हा, चुकीची गोष्ट आहे. बरोबर आहे का नाही महाराज? चुकीची का नाही? मग पांडवाच्या कुळात एका बाईनं 5 नवरे आणि 5 सख्या भावात एक बायको केली का नाही केली? बोला पटकन, बोला की. मग एवढं वाईट वागून बी द्वारकेचा राणा कसं असं? हा, मुद्दा इथं आहे, देवाला धरून. बरं, पुढचं ऐका. हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकर का लग्न झाल्यावर लेकर? बोला. हा, लग्न झाल्यावर. ह्याच पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकर झालेत का नाही झाले? बोला. बोला कुणाला? कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव पहिला. हाती जन्मल बाळ सोडून दिला गंगा जळ. नाही पदाराने दाखिला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. पांडव रे पहिला. बस, कुंती संगती देवाला आणि कर्ण तो पांडव रे पहिला. तळहाती जन्मला बाळ सोडून दिला गंगा जळ. नाही पदराने झाकिला कर्ण तो पांडव रे पहिला. कुंतीला कर्ण कधी झाला सजन? लग्नाच्या अगोदर. तरी बी द्वारकेचा राणा. असं कसं आहे? असंच आहे पहिल्यापासून. खऱ्याची माय मिळालेली असंच आहे पहिल्यापासून. हा, पुढचं आहे का? मुलीचं लग्न मुलाबरोबर असते का कोणाबरोबर असते? मुलगी कुणाला द्यायची असती? मुलाला, गाढवाला द्यायची असती. हा, अहो ह्याच पांडवाच्या कुळात एकट्या पुरीचं लग्न गाढवा संघ झालेलं आहे. सावरगावकर माहिती का तुम्हाला? हो, माहिती का? हा, अहो गांधारीचं लग्न गाढवा बरोबर झालेलं आहे. कुणाबरोबर? गांधारीच्या शांतीत लिहिलं होतं काय? ज्याच्यासोबत लग्न होईल माळ गळ्यात पडली की नवरदेव मारणार. हे आंधळ बेकार होतं. कोण हे आंधळ? धृतराष्ट्र. हे आंधळे खोळे लय भारी असते तुम्हाला सांगतो. हा, हे आंधळ बेकार होतं. आंधळ्यानं काय केलं? आंधळ्यानं सांगितलं मला बी असं कोणी देत नाही आणि मी आयडिया करतो. गळ्यात माळ पडली की नवरदेव मारणार आहे का? म्हणले हा. ही जातानीच गाढव संघ घेऊन गेलं आणि गाढवाचं गांधारीचं अगोदर लग्न लावलं. गाढवाच्या गळ्यात माळ पडली की गाढव मेलं. मग गाढव बाजूला काढलं. मग धृतराष्ट्र हे आंधळ्यानं गांधारी सोबत लग्न केलं. पण एक ध्यानात ठेवा, दोघांनी लग्न केलं आणि गाढवाचा बळी घेतला. पण दोघाच्या पोटी जन्माला आलेले 100 लेकर गाढवासारखीच जन्माला आले, हे बी लक्षात ठेवा. लोकाला लुटल्याच्या नंतर आपलं कधीच चांगलं होत नाही, ध्यानातच ठेवायचं कायमस्वरूपी. लक्षात आलं? आणि एवढं वाईट वागून बी द्वारकेचा राणा कुणा घरी? पांडवा घरी. दुसरं सांगतो, इकडे बघा. पोरगी बघितली बापानं पोरानं आणि पोरानं पोरगी बघितली आणि पोरगा म्हणला बाबा तुम्ही एकदा पोरगी बघून घ्या, मला लग्न करायचे तिच्या संग. पसंत केली म्या. म्हातारं गेलं पोरगी बघायला. म्हाताऱ्यानं जी पोरगी बघितली आणि म्हातारच बिघडलं. म्हातारा म्हणला पोरा तू थांब, मी लग्न करतो हिच्या संग. बापाच्या लग्नासाठी पोरग संन्यासी राहिले का नाही राहिलं? विश्वामित्राची गोष्ट. विढलं आणि एवढं वाईट वागून बी द्वारकेचा राणा. हा, बस काय काय चालू. एक सांगतो, मित्र मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं, गोड बोलायचं.
त्याच्याच ताटात जेवायचं, त्याच्याच घरी राहायचं आणि घुलून घुलून त्याचीच बहीण पळून न्यायची. कुठल्या ग्रंथात बसायला हे? नेली का नाही नेली? त्वा संन्यासी हो निझनी, हा चोरोनी नेली माझी भगिनी. माझी बहीण पळून नेली अर्जुना. नेली का नाही नेली? बरं मी काय म्हणतोय, बहीण पळून नेल्याच्या नंतर माणूस त्याच्या तोंडाकडे तरी बघन का ज्यानं नेली त्याच्या? बोला की नाही. ही येडत त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहिलं. कळायला लागलंय का नाही? ज्ञानोबराची ओवी सांगतो. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करी तू असे. अर्जुनाचे रती होय हा सारथी. अर्जुनाचे रती होय हा सारथी. अर्जुनाचे रती होय हा सारथी. होय हा सारथी. भक्ती पोहे प्रीती सुदाम्याचे. भक्ती पोहे प्रीती सुदाम्याचे. सुदाम्याचे. भक्ती पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाचे रथी होय हा सारथी आणि भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, एक दोन नाही संकटे बहुत निवारली. थोडक्यात नाही ते पांडवाचं सहन केलं का नाही केलं देवानं? बोला ना. का? पांडवांनी काय बी केलं पण कोणाला धरून केलं? परित्या देवाशी आठवीती. परित्या देवाशी आठवीती. परित्या देवासी आठवीती. परित्या देवासी आठवीती. पहाते पांडव अखंड वनवासी. पहाते पांडव अखंड वनवासी. अखंड वनवासी. परित्या देवासी आठवीती. परित्या देवासी आठवीती. परित्या देवासी आठवीती. आठवीती. परित्या देवासी आठवीती. 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 पहाते पांडव अखंड वनवासी. महाराज म्हणतात परित्या देवाशी आठविती. अखंड वनवास भोगला, काही बी झालं, पण पांडवांनी देवाला सोडलं? बोला की नाही. नाही तरी देवानं सांगितलं होतं, कौरवाला आणि पांडवाला एका जागेवर बसविले आणि सांगितलं बोला युद्ध करायचे. कुणाला काय पाहिजे? ती दुर्योधन म्हणला मला युद्ध करायचे, मला सैन्य पाहिजे. काय पाहिजे? आणि 18 क्षणी सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं. आणि अर्जुनाला विचारलं तुला काय पाहिजे? म्हणले मला फक्त तुम्ही पाहिजे, कुणी नको मला. देवानं सांगितलं मी हातात शस्त्र धरणार नाही, मी लई झालं तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगत. अर्जुन म्हणला तिकडे दुनिया काय बी जाऊ पण मला तुम्ही पाहिजे. लक्ष द्यायला लागले का नाही? देवानं सांगितलं मला तुला मी पाहिजे, म्हणले हो. आणि मग युद्ध करण्यासाठी सैन्य दिलं दुर्योधनाला. आणि देव राहिला कुणाच्या बाजूने उभा? पांडवाच्या बाजूने उभा राहिला का नाही? द्वारकेचा राणा कुणा घरी? पांडवा घरी. पांडवाच्या बाजूने उभा राहिला. बरेच कौरव मेले किंवा ते कौरव मेल्याच्या नंतर दुर्योधनाला वाईट वाटलं. पळतच दुर्योधन भीष्माच्या राहुटीत गेला. भीष्माचार्य हो भीष्माचार्य म्हणले काय? पितामह म्हणले बोला. काय करायला लागलात तुम्ही? आमच्या भाकरी खायला लागलात तर आपले कौरव मेले. म्हणले तुम्ही काय करायला लागलात? म्हाताऱ्याच्या वर मी लागलं जरा. म्हाताऱ्याने सांगितलं ए भाकरी पसतो चाललास काय? लक्षात ठेव उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडव पृथ्वी करून टाकीन. कळायला लागले का नाही? हा सूर्य उदय होण्याच्या अगोदर पांडव मारून टाकणार. प्रतिज्ञा कोणी केली? भीष्मानं. कोणी केली? आता देव लटलट कापायला लागला कारण प्रतिज्ञा भीष्माची. भीष्म काही चिल्लर नाही, लक्षात ठेवा. हा
अर्जुनाकडे देव पळतच गेले. अर्जुना उठ झोपल्याला, अर्जुना उठ रात्री 2 वाजता, अर्जुना उठ. म्हणले काय झालं? अरे म्हणले पांडवा भीष्मानं प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा? इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. काय प्रतिज्ञा केली? म्हणले पांडवाला मारून टाकणार आहे. अर्जुन म्हणला हा त्याला धंदाचे, मला झोपू द्या. अरे म्हणले तुम्हाला मारणार आहे. तिकडे म्हणले मला मारायला. आपलं काय? अर्जुन रिस्पॉन्स द्या. देवानं सांगितलं अर्जुना पांडव मारून टाकणारे तुम्हाला, आपलं हे दुर्योधन मारून टाकणारे पांडवाला. इकडे बघा माझ्याकडे निष्ठा किती असली पाहिजे. अर्जुन उठला, डोळे चोळले, आणि डोळे चोळून अर्जुन उठून एकच म्हणला, देवा पांडव जर आम्हाला, दुर्योधन जर आम्हाला मारणार असेल पांडवाला, तर मग तू काय करतोस? देवाचे डोळे महाराज भरून आले पाण्यानं, आणि देवानं मान फिरवली, सांगितलं बस आता बस, फक्त एवढं ऐकायला आलो होतो, पुढचं मी बघतो आता काय करायचं ते. माझ्यावर तुझी किती भावना आहे हे बघायला आलो होतो, आणि झोप आता. अर्जुन घोरायला लागला, आणि देव रात्री 3 वाजता द्रौपदीच्या महालात गेले. द्रौपदी उठ, आंघोळ कर. आंघोळ केली, कपडे घातले, बांगड्या घातल्या, आणि सांगितलं खांद्यावर बसविलं, चल म्हणले. तिथं नेलं. कुठं? जिथं भीष्माची राहुटी होती तिथं. आणि पहाट 3-3:30 सांगितलं जा पाया पडायला. रामबाबा पाया पडायला. कुणाच्या? काय झालं? भीष्माच्या. कुणाच्या पाया पडाय? कुणाच्या? भीष्माच्या पाया पडायला. कोण गेली? द्रौपदी. कोण गेली? द्रौपदी. द्रौपदी नाही, द्रौपदी. बरोबर आहे का नाही? द्रौपदी पाया पडायला गेली, आणि पाया पडल्याबरोबर बांगड्या वाजल्या. ह्या म्हाताऱ्याला वाटलं दुर्योधनाचीच बायको काय की. भीष्मानं आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव. ती द्रौपदी हसली. हसली की भीष्मानं ओळखीला, अरे ही द्रौपदी आहे. म्हणले द्रौपदी तू? म्हणले हो. इथं कशी आलीस? नीट ऐका कथा. त्यावेळेला या द्रौपदीनं सांगितलं मी इथं कसे आले हे तुम्हाला नंतर सांगते, आधी मला हे सांगा, कालची प्रतिज्ञा खरी का? आजचा आशीर्वाद खरा? याला राजकारण म्हणतात. लक्षात यायला लागले का नाही? ही ओरिजिनल राजकारण आहे. कृष्ण नीती म्हणतात त्याला. आताचं राजकारण नाही. इकडे आशीर्वाद दिला की देव म्हणला काम झालं. द्रौपदी म्हणली काय खरंय? भीष्म बी म्हातारा निबर होता महाराज. त्यानं सांगितलं हे नंतर सांगतो, तुला इथं आणलंय कुणी ते दाखव मला पहिला. तिने सांगितलं माझा नौकर आलाय. नौकर आणि काळ पांढरा आलंच मनात. अरे ही काळाच असला पाहिजे म्हणले द्वारकेचा. चल दाखव. आणि बघायला गेले. देवाच्याच हातातला कंदील घेतला आणि देवाच्या चेहऱ्यावर लावला. देवाला डोळे भरून भीष्मानं बघितलं, मान फिरविली, आणि सांगितलं भीष्मा, सांगितलं द्रौपदी, हे जर तुझा नौकर असेल आणि तुझ्या नवऱ्याच्या पाठीमागे हे उभा राहत असेल, तर माझ्यासारख्या लाख भीष्मानं कोटी प्रतिज्ञा केली तरी काही उपयोग होणार नाही. आजचा आशीर्वाद खरा होणार आहे. करायला लागले का नाही बोलणं? भीष्म पण केला खरा, पण धनुर्धरा रक्षिले. केलं का नाही केलं सांगा? म्हणजे देव त्याला धरून जर काम केले तर कशात बी सहकार्य करतो. म्हणून याजसाठी केला होता अट्टाहास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणले झाला का? म्हणले झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. ए माईकवाल्यार कस रे? महाराज म्हणतात आमचा शेवट गोड झाला. बर शेवट गोड झाला होय, त्याची पावती काय?
आता निश्चिंतीने पावलो विसावा 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 कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची पार घुमाई जय जय विठोबा घुमाई जय जय विठोबा घुमाई जय जय विठोबा घुमाई जय विठोबा घुमाई आता बघा माझ्याकडे आता निश्चिंतीने पावलो विसावा. महाराज म्हणतात कसे शाहूरावजी राठोड जरी आपल्यातून निघून गेले असले तरी आपल्याला वाटतंय आपल्यातून निघून गेले, आपल्याला दुःख आहे, पण ते त्यांच्या मूळ स्वरूपाला निघून गेले. कारण त्यांची मूळ जागाच तिथे आहे, त्यांचीच नाही, तुमची माझी आपली सगळ्याची जागा कुठे आहे? तिथे आहे. बरोबर आहे का नाही? किती बी मोठं घर बांधलं तरी काही घरात कोणाला फुकलेली बातमी होय आहे का? बरं किती बी मोठं बाथरूम बांधलं तरी मेल्यावर बाथरूम मध्ये आंघोळ का रस्त्याला आंघोळ? आ तुम्ही काय मरून आलेले काय महागारी सांगायला लागला तर रस्त्याला म्हणून आंघोळ कुठं? रस्त्यावर. घरात आंघोळ घातली कुणाला? जाळलं कुणाला घरात? नाही. आपली मूळ जागाच तिथे आहे. आज ते गेले उद्या आपला नंबर आहे का नाही? बोला हो आहे का नाही? तुमचा नंबर आहे, माझा नंबर आहे, पक्वायचा नंबर आहे, गायकाचा नंबर आहे, इनेवाल्याचा थोड्या आपले हे आहेच की नंबर काही दिना कधी आहे का नाही? सांगा कुणाचा कधी नंबर लागल हे काही सांगता येते का? बोला की. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कोण्या दिवशी जावं लागेल, कोण्या दिवशी देवाची निरोप येईल, चिठ्ठी येईल बा. कधी चिठ्ठी येईल काही सांगता येते का? सांगा की. हा काही सांगता येत नाही. आणि मग चिठ्ठी आल्याच्या नंतर नकार द्यायला जमतोय का? हो बोला की. थांबा थांबा पुरीचं लग्न, थांबा एवढी कापसाची येचणी हो द्या म्हणून जमतय का? हो बोला की. हा कापसाची येचणी नाही, काय नाही काय नाही. टाईम आल्यावर कशाचीच काही गरज पडती का? बोला की. नाही. आल्या पावली निघावं लागतंय. शाहूरावजी आपल्यातून आले, प्रपंच केला आणि जेवढं आयुष्य होतं तेवढं. हे बघा देव असा आहे, देव आपल्या अंगावर येऊ देत नाही. देव एकच आहे. कोरोनानं माणसं बरीच मेले का नाही मेले? सांगा की. मेले. कोरोनानं नाही, पाप जास्त झालं होतं, देवानंच मारले, पण नाव कोरोनाचं घातलं. तसं कसं आहे, मरण हे आपण जन्माला आलो त्या दिवशी ठरलेलं की कोण्या दिवशी आपल्याला जायचं. जन्माला आलो त्या दिवशी लिखापडी झालेली आहे. हा कधी अहो सटवीचा लेखा आणि न चुके ब्रह्मादिका. सटवीनं येऊन रेग मारलेली की तुम्ही ह्या दिवशी जाणार आहेत म्हणून कपाळावर,
फक्त एकच आहे, पेपर फुटत नाही. ही चांगली गोष्ट आहे. मग निमित्त होणार आजाराचं म्हणा, ऍक्सिडेंटचं म्हणा, कोरोनाचं म्हणा, हे काय होते तर निमित्त. म्हणून तो तुकोबराने जाणीवपूर्वक शब्द टाकलेत, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या ते मूळ स्वरूपाला शाहूरावजी पोस्ट झाले. आता निश्चिंतीने पावलो विसावा. परिणाम आता काही राहिले का मिळवायचं त्यांच्या जीवनात? कारण खुंटलिया धावा तृष्णेची आणि त्याच्यामुळं महाग झालेल्या आयुष्याचं आम्हाला कौतुक वाटायला. कौतुक वाटे झाली रे कौतुक वाटे झाली रे कौतुक वाटे झाली वेसाचे कौतुक वाटे झाली वेसाचे कौतुक वाटे झाली रे कौतुक वाटे झाली कौतुक वाटे झाली वेसाचे कौतुक वाटे झाली वेसाचे नाम मंगळाचे तेने गुण नाम मंगळाचे तेने गुण आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा विसावा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली नाथराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम कौतुक वाटे झालिया वेचाचे. लक्ष द्या, थोडा आवाज द्या. नाम मंगळाचे तेने गुणे. महाराज म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची कैलासवासी. शाहूरावजी मानसिंगजी राठोड यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं, गंगापूजनाच्या निमित्तानं त्यांच्या तीनही चिरंजीवाच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं म्हणजे अतिशय आनंदानं. माणूस किती चांगला असतो, कसा असतंय, माणूस मेल्याच्या नंतर कळत असते की माणूस किती चांगला आहे. ती बरोबर आहे की नाही? सिंधुताई म्हणायची या जगात मोठं व्हायचं असेल तर त्याला मरावं लागतं. बरोबर आहे का नाही? आम्ही काही डॉक्टर साहेबाच्या वडिलाला पाहिलं नव्हतं, पण ही एवढी माणसं गोड जेवणाच्या निमित्तानं गंगापूजनाला जर एवढी चांगली माणसं एवढे एका जागेवर आले असतील तर नक्की माणुसकी असल्याशिवाय ही माणसं एवढी येत नाहीत. पण एकच आहे, आता मुलगी एक आहे, मुलं 3 आहेत. यांच्या जीवनात गेलेला बाप मात्र आता आयुष्यभर कधी भेटणार नाही. बाप गेल्याच्या नंतर काय दुःख असतं ते बाप गेल्याच्या नंतर कळत असतं. खरं म्हणजे माझ्या जीवनात ते मी दुःख भोगलेले म्हणून मला माहिती. आमचा बाप माय आमचे लहानपणी वारलेले, 5 वर्षाचा होतो तेव्हा. त्याच्यामुळे बापाची माया ही बापाचीच माया असते. माया आणि बाप जीवनातून निघून गेले, जीवनातलं माहेर मुलीसाठी जवळजवळ संपल्यात जमाय म्हणायचं. पुन्हा मुलीनं माहेरा जास्त चकरा मारायच्या नाही. कारण बाप गेल्यावर दिवाळीला जरी पोरगी आली तरी बाप होता तोपर्यंतची साडी आणि बाप गेल्याच्या नंतर माहेरात आलेली साडी, त्या साडीच्या सुतामध्ये थोडासा तरी बदल येत असतो. कारण बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पुराणा ठेवून कांड ऊसाच चाकतो या. आठवा तुमचा बाप डोळे भरून येते. खमीस खवाटी फाटलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप तालुक्याला जायाचा, उदार पादार कापड पुराणा नाहीचा, जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता
बाप मनात करायचा, गरिबी एवढी होती चूल पेटत नव्हती. दिसाड ओ दिसाला पण पाहिली बर दाण्यासाठी. बाप गावात फिरला, विचारा त्या मुलीला, त्यांना सगळ्या कुटुंबियाला. पाहिली बर दाण्यासाठी बाप गावात फिरला. बाप मनात झुराईचा, एकच पुरी होती. बाप मनात झुराईचा, लग्न लेकीच करीन, माझ्या लेकीचं लग्न थाटात करीन, आनंदात करीन. लेकरायचं कसं व्हायना पण पोरीचं लग्न चांगलं झालं पाहिजे. बाप मनात झुराईचा, लग्न लेकीच करीन. आणि जर मागितलाच हुंडा कोणी, डांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन. डांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन. मला कसच होत या, मला कसच होत या, बाप लोकांचा पाहताना माझा हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझा हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना असा कनवाळू बाप, असा कनवाळू बाप. झाले 13-14 दिवस. जेव्हा सोडोनिया गेला, एकच मुलगी आहे ना, त्या माऊलीचा जीव आता वनवासी झाला. त्या माऊलीचा जीव आता वनवासी झाला. बाप मेला की जीव वनवासी होत असतो. लेकीचा जीव, लेकरांचा जीव वनवासी झाला. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सोन्यासारखा संसार आज बापाचं चित्र हरवलं गेलं. खरं म्हणजे शाहूरावजी राठोड यांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. देवानं त्यांना आपल्या अंतकरणात जागा द्यावी एवढी विनंती करतो. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निशिंतीने पावलो विसावा, हुंटलिया धावा तृष्णेची या. अपशब्दाबद्दल क्षमा. योगी ज्ञानोबा यांचा आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवरी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा कृपा प्रसाद. चूक माझ्या वाणीचा दोष. खरं म्हणजे तांड्यावर येण्याचा पहिला योग आहे. त्यांनी टाकळीमध्ये बी आलो होतो की शेवेला. टाकळीत आनंदगाव सगळीकडे झाले, पण तांड्यावर आज पहिलाच योग आहे. नैमित्तिक कार्यक्रम आहे, जरा विनोद वगैरे ह्या गोष्टी आज जमत नसतात, बरोबर आहे की नाही. नैमित्तिक स्वरूपानं आज कीर्तन करणं गरजेचं असतं. पण आज शिवेचा योग आला. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विढवल जय.